नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठा धक्का देणारा निर्णय समोर आला आहे। पुढील शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यामुळे मुख्य कारण म्हणजे कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी निधीची कमतरता। या निर्णयामुळे तब्बल 68 कंत्राटी शिक्षक बेरोजगार होणार आहेत, तर सुमारे 6,500 विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात सापडले आहेत। 2017च्या शासन निर्णयानुसार या वर्गासाठी आदिवासी उपयोजनेतून निधी मिळणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात आदिवासी विकास विभागाकडून निधी नाकारण्यात आला। त्यामुळे जिल्हा परिषदेला स्वतःच्या सेस निधीतून दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून शिक्षकांना दरमहा केवळ 8,000 रुपये मानधन द्यावे लागत होते। पण हा सेस निधी मुळात विकास कामांसाठी असताना तो वेतनावर खर्च होत असल्याने इतर योजना ठप्प होण्याची वेळ आली। त्याचबरोबर कंत्राटी शिक्षकांनी दाखल केलेल्या न्यायालयीन याचिकांमुळे प्रशासनावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढला आहे। या सर्व परिस्थितीमुळे अखेर 30 एप्रिल पासून हे वर्ग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना जवळच्या खासगी किंवा शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 10 जून पर्यंत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया किती सुरळीत पार पडते हा मोठा प्रश्न आहे। या निर्णयावर राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होत आहे। आमदार विनोद निकोले यांनी हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करत अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। पालघर जिल्हा परिषद शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे। सुमारे 6,500 विद्यार्थी अचानक शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत। आधीच ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी संघर्ष करत असताना हा निर्णय त्यांच्या वाटेला आणखी अडथळे निर्माण करणारा ठरत आहे। या विद्यार्थ्यांपैकी मोठा वर्ग हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहे। अनेकांना दररोज लांब अंतर पार करून शाळेत जावे लागते। आता जवळच्या खाजगी किंवा आश्रमशाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार असला तरी त्या शाळा किती दूर आहेत, तिथे जाण्याचा खर्च कसा भागवायचा आणि नवीन वातावरण जुळवून कसे घ्यायचे हे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहेत। विशेषतः 10वीचे विद्यार्थी सर्वाधिक तणावाखाली आहेत। बोर्ड परीक्षेचे वर्ष असताना अचानक शाळा बदलावी लागणे म्हणजे अभ्यासाच्या सातत्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। शिक्षक, अभ्यास पद्धती आणि शैक्षणिक वातावरण बदलल्यामुळे त्यांच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो। प्रशासनाने 10 जून पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता कायम आहे। शाळा मिळेल पण शिक्षणाची गुणवत्ता आणि सुरक्षितता मिळेल का असा सवाल पालक उपस्थित करत आहेत। दरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे, कारण लांबच्या शाळेत जाणे शक्य नसल्यास किंवा आर्थिक अडचणी आल्यास ते शिक्षण अर्धवट सोडण्याचा धोका वाढतो। निर्णय कागदावर सोपा असतो, पण त्याची किंमत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनी मोजावी लागते हे प्रशासन विसरत तर नाही ना। पालघर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने 30/4/2026 रोजी 9वी 10वीचे जे वर्ग आहेत ते वर्ग तात्पुरते स्वरूपामध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। हा अत्यंत चुकीचा निर्णय या पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेला आहे। खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये मी आपल्या पालघर जिल्ह्यामधील तलासरे डहाणू या ग्रामीण भागामध्ये 9वी 10वीच्या वर्गामध्ये शिकणारी मुलं ही हजारोच्या संख्येने आहेत आणि हे जर वर्ग बंद केला तर ही मुलं जी आहेत, हे जे विद्यार्थी आहेत, हे शिक्षणापासून वंचित राहतील। आणि म्हणून जिल्हा परिषदेला आमची एक विनंती आहे की हा जो काही निर्णय घेतलेला आहे 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा,
हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि ज्या पद्धतीने 9वी-10वीचे वर्ग जे सुरू आहेत ते तसेच सतत सुरू ठेवावे. आज या भागाचे एक आमदार म्हणून सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या बरोबर आहेत. त्यांनी माझ्याकडे ही तक्रार या ठिकाणी येऊन दिलेली आहे की आमदार महोदय, हे जर 8वी-9वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतील. आणि म्हणून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागाला मी एक विनंती करतो की हे जे का आपण निर्णय घेतले हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये. आपण मुलांना शिक्षण देऊन मुलांना पुढे आणलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. खरं म्हणजे सरकार म्हणतं की हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे. मग अशा प्रकारचे निर्णय घेऊन या गोरगरिबांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? ही सरकारची भूमिका आहे. ही जी भूमिका आहे अत्यंत चुकीची आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हे जे परिपत्रक आहे ते त्वरित रद्द केले जर नाही तर उद्या पालघर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसहित आणि पालकांसहित फार मोठं तीव्र आंदोलन हे पालघरच्या जिल्ह्यातील शिक्षण विभागावर आम्ही घेणार आहोत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.